पहाटेचे 5 वाजले होते. गावात अजूनही शांतता होती. पक्ष्यांचा मंद किलबिलाट सुरू झाला होता. अंगणात तुळशीसमोर दिवा लावून एक मुलगी शांतपणे हात जोडून उभी होती. ती होती स्वरा. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं. साधा सलवार ड्रेस, कपाळावर छोटीशी टिकली आणि डोळ्यात मोठमोठी स्वप्न. पूजा संपताच ती घरात आली. आई, मी विहिरीवरून पाणी आणते, मग तुम्ही आरामात स्वयंपाक करा. तिची आई हसली. बाळा, तुझ्यामुळंच हे घर चालतं. स्वरा फक्त हसली, कारण घरची परिस्थिती तिला लहानपणापासून माहीत होती. वडील शेतमजूर, आई घरकाम करून हातभार लावणारी आणि स्वरा शिक्षण पूर्ण करून गावातल्या शाळेत तात्पुरती शिक्षिका म्हणून काम करत होती. तिचं एकच स्वप्न होतं, आई-वडिलांना सुखाचे दिवस दाखवायचे. त्या दिवशी शाळेतून परत येताना तिची मैत्रीण राधा धावत आली. अगं स्वरा, ऐकलंस का? काय झालं? उद्या आपल्या गावात शहरातून मोठ्या घरचे लोक येणार आहेत. कशासाठी माहीत नाही, पण सगळे त्यांच्याबद्दलच बोलत आहेत. स्वरा हलकसं हसली. आपल्याला काय त्याचं? चल, उशीर होतोय. दोघी पुढे निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ एक काळी आलिशान गाडी येऊन थांबली. धुळीने भरलेल्या रस्त्यावर ती गाडी पाहून आसपासची लहान मुलं कुतूहलाने तिच्याकडे धावली. गाडीचा दरवाजा उघडला आणि एक देखणा तरुण खाली उतरला. तो होता विक्रम देशमुख, शहरातील मोठ्या उद्योगपतीचा मुलगा. उंच बांधा, साधा पांढरा शर्ट, जीन्स आणि डोळ्यात एक वेगळाच शांतपणा. त्याच्या मागोमाग ड्रायव्हरही खाली उतरला. साहेब, आधी सरपंचांच्या घरी जाऊया का? ड्रायव्हरनं विचारलं. विक्रमने गावाकडे नजर फिरवली. नाही, आधी गाव पाहूयात. दोघे चालत पुढे निघाले. त्याला अजून माहीत नव्हतं की या छोट्याशा गावात त्याचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. दुसरीकडे सकाळी शाळेची घंटा वाजली आणि वर्गात मुलांचा गोंगाट सुरू झाला. स्वरा हसत मुखाने वर्गात आली. चला मुलांनो, आज आपण फक्त पुस्तकातला धडा नाही तर आयुष्याचा धडा शिकणार आहोत. एका मुलानं विचारलं, मॅडम, आयुष्याचा धडा म्हणजे? स्वरा फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहिते. माणूस मोठा पैशाने नाही तर मनाने होतो. संपूर्ण वर्ग टाळ्यांच्या गजरात दुमदुमून निघाला. शाळा सुटल्यानंतर ती विद्यार्थ्यांच्या वह्या घेऊन घरी निघाली. स्वरा शाळेतून घरी जात असताना तिच्या हातात विद्यार्थ्यांच्या वह्यांची पिशवी होती. रस्त्याच्या कडेला काही लहान मुलं खेळत होती. अचानक एका छोट्या मुलाचा चेंडू रस्त्यावर आला. तो मुलगा चेंडू घेण्यासाठी रस्त्यावर गेला आणि त्याच वेळी समोरून एक भरधाव वेगाने येणारी मोटरसायकल स्वराला दिसली. ती लगेच ओरडली. अरे थांब! स्वरा जोरात ओरडली. मुलगा काही समजण्याआधीच ती धावत गेली आणि त्याला ओढून बाजूला घेतलं. मोटरसायकल त्याच्या अगदी जवळून वेगाने निघून गेली. क्षणभर सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. मुलगा घाबरून रडू लागला. स्वराने त्याला मिठी मारली. काही नाही झालं बाळा तुला. तू सुरक्षित आहेस. हे सगळं काही अंतरावर उभा असलेला विक्रम शांतपणे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकसं स्मित उमटलं. स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा जीव वाचवणारी मुलगी आजकाल क्वचितच पाहायला मिळते. त्याच्या मनात असा विचार आला. स्वरा मुलाला त्याच्या आईकडे सोडून पुन्हा आपल्या वाटेने निघाली. तिला कल्पनाही नव्हती की कोणीतरी तिला इतके लक्षपूर्वक पाहत आहे. इतक्यात एक वृद्ध आजोबा डोक्यावर जड पोतं घेऊन चालत होते. त्यांचा तोल गेला आणि पोतं खाली पडलं. आजूबाजूचे लोक फक्त पाहत राहिले. स्वरा लगेच पुढे गेली. आजोबा थांबा, मी मदत करते. तिने पोतं उचलून त्यांच्या डोक्यावर ठेवलं. देव तुझं भलं करो बाळा, आजोबा हसत म्हणाले. हे दृश्यही विक्रमने पाहिलं. तो मनातच म्हणाला, ही मुलगी वेगळी आहे, स्वभावच असा आहे. तेवढ्यात विक्रमचा फोन वाजला. हॅलो बाबा. विक्रम, गावात पोहोचलास ना? हो. तिथे आपण नवीन शाळा आणि दवाखाना उभारायचा विचार करतोय. लोकांच्या गरजा समजून घे. कोणताही निर्णय घाईत घेऊ नकोस. ठीक आहे बाबा. फोन ठेवून विक्रम पुन्हा चालू लागला. संध्याकाळ झाली होती. स्वरा घराच्या अंगणात बसून विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत होती. तेवढ्यात तिचे वडील घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. स्वरा, काय बाबा, आज एवढे खुशीत दिसत आहात तुम्ही? आज सरपंच भेटले होते. मग गावात
शहरातून मोठे उद्योगपती आले आहेत. म्हणे गावात शाळा आणि दवाखाना बांधणार आहेत. स्वरा आनंदाने म्हणाली. खरंच? मग आपल्या गावातील मुलांना खूप फायदा होईल. तिच्या चेहऱ्यावर फक्त गावासाठीच आनंद होता. त्या उद्योगपतीचा मुलगा कोण आहे हे जाणून घेण्याची तिला अजिबात उत्सुकता नव्हती. त्याचवेळी गावाच्या विश्रामगृहात बसलेला विक्रम खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा एकच चेहरा येत होता, स्वराचा. पण ते प्रेम नव्हतं, फक्त एक प्रश्न होता. इतकी साधी पण इतक्या मोठ्या मनाची मुलगी कोण असेल? आणि दुसरीकडे स्वराला अजून हे माहीत नव्हतं की आज तिच्याकडे शांतपणे पाहणारा तो अनोळखी तरुण एक दिवस तिच्या आयुष्याचं सर्वात मोठं सुख आणि सर्वात मोठं दुःख दोन्ही बनणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक वेगळीच लगबग होती. सरपंचांनी ग्रामपंचायतीसमोर बैठक बोलवली होती, कारण शहरातून आलेल्या उद्योगपती गावाच्या विकासासाठी काय करू इच्छितात हे आज सर्वांना सांगितले जाणार होते. शाळेतही अर्धा दिवस सुट्टी जाहीर झाली होती. स्वरा मुलांना गृहपाठ समजून सांगून घरी निघाली. मॅडम, उद्या कविता पाठ करून यायची आहे ना? एका विद्यार्थ्याने विचारलं. स्वरा हसली. हो, पण पाठांतरापेक्षा अर्थ समजून या. कविता तेव्हाच सुंदर वाटते. मुले आनंदाने घरी पळाली. दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विक्रम सरपंच आणि काही गावकऱ्यांशी चर्चा करत होता. गावात सर्वात मोठी अडचण कोणती? विक्रमने विचारलं. एक वृद्ध माणूस उठला. साहेब, आमच्या मुलांना चांगली शाळा नाही. आजारी पडलं की शहरात जावं लागतं. विक्रम शांतपणे सगळ्यांचं ऐकत होता. तो फक्त बोलण्यासाठी आला नव्हता, तर समजून घेण्यासाठी आला होता. बैठक संपली. विक्रम एकटाच गावात फेरफटका मारत होता. तेवढ्यात त्याला शाळेजवळ काही मुलं दिसली. एक लहान मुलगी रडत होती. काय झालं ग? विक्रमने विचारलं. माझी वही हरवली. इतक्यात मागून स्वराचा आवाज आला. घाबरू नकोस साक्षी, तुझी वही वर्गातच राहिली आहे. स्वरा वर्गातून वही घेऊन आली आणि त्या मुलीच्या हातात दिली. मुलगी हसत म्हणाली, थँक्यू मॅडम. विक्रम हे सगळं पाहत होता. यावेळी मात्र स्वराने त्याच्याकडे पाहिले. दोघांची पहिल्यांदाच नजरानजर झाली. क्षणभर दोघेही शांत राहिले. स्वराने नम्रपणे विचारले, तुम्ही काल गावात आलेले पाहुणे आहात ना? विक्रमने हलकंसं हसत उत्तर दिलं. हो, माझं नाव विक्रम. मी स्वरा. दोघांनी फक्त एक साधं स्मित केलं. न हात मिळवला ना कोणतं मोठं बोलणं, कारण दोघेही अनोळखी होते. इतक्यात शाळेचा शिपाई धावत आला. मॅडम, मुख्याध्यापक सर बोलवत आहेत. मी येते, स्वराने विक्रमकडे पाहून म्हटलं. बरं, भेटू पुन्हा. आणि ती निघून गेली. विक्रम तिच्याकडे पाहत राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं, एक वेगळाच आदर होता. मुख्याध्यापकांच्या कार्यालयात, स्वरा, आज गावात आलेल्या पाहुण्यांना शाळा दाखवायची आहे. तू त्यांना सर्व माहिती सांग, स्वरा म्हणाली. ठीक आहे सर. थोड्याच वेळात विक्रम पुन्हा शाळेत आला. मुख्याध्यापकांनी दोघांची ओळख करून दिली. ही आमची स्वरा मॅडम, मुलांना खूप मनापासून शिकवते. विक्रम हसला. कालपासून ते माझ्या लक्षात आलंच आहे. स्वरा थोडी संकोचली. मी माझं काम करते. स्वराने विक्रमला शाळेतील प्रत्येक वर्ग दाखवला. एका वर्गात पावसामुळे छत गळत होतं. ग्रंथालयात फक्त मोजकीच पुस्तकं होती. हे पाहून विक्रमच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. तो मनात म्हणाला, या मुलांना दया नको, संधी हवी. शाळेतून बाहेर पडताना विक्रमने स्वराला विचारलं, तुम्ही इतक्या कमी सोयी असूनही नेहमी हसत कसं राहतात? स्वरा काही क्षण शांत राहिली. मग हलकंसं हसत म्हणाली, कारण मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की स्वतःची दुःख छोटी वाटतात. विक्रमकडे त्या वाक्याचं उत्तर नव्हतं. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्या दिवशी संध्याकाळी विक्रमने आपल्या डायरीत पहिल्यांदाच एक वाक्य लिहिलं. आज एका शिक्षिकेला भेटलो, जिने मला शिकवलं की खरा श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे पैसा असतो, तर तो असतो ज्याच्याकडे मोठं मन असतं. आणि त्याचवेळी दुसऱ्या देशातून विक्रमचा मोठा भाऊ रणजित देशमुख भारतात परतण्यासाठी विमानात बसला होता. त्याला अजूनही कल्पना नव्हती की एका साध्या गावातील मुलीमुळे त्याच्या आयुष्यात
अशी एक घटना घडणार होती जी त्याचा अहंकार चुरगळून टाकेल आणि त्या दिवसापासून तो त्या मुलीचा सर्वात मोठा शत्रू बनेल. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एकच चर्चा होती. देशमुख साहेब गावात नवीन शाळा बांधणार म्हणे, दवाखानाही होणार म्हणे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसत होता. शाळा सुरू झाली. स्वरा नेहमीप्रमाणे मुलांना शिकवत होती. मुलांनो, आज प्रत्येकाने एक प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. एका मुलाने हात वर केला. मॅडम, मोठा माणूस कोणाला म्हणतात? सगळे विद्यार्थी शांत झाले. स्वराने फळ्यावर 2 शब्द लिहिले, पैसा आणि माणुसकी. ती मुलांकडे वळाली. समजा एखाद्याकडे खूप पैसा आहे पण तो कोणालाच मदत करत नाही आणि दुसरा गरीब आहे पण दुसऱ्याच्या दुःखात धावून जातो, तर मोठा कोण? सगळ्या वर्गातून एकच आवाज आला, माणुसकी असलेला. स्वरा हसली. अगदी बरोबर. हे सगळं वर्गाच्या दारात उभा राहून विक्रम ऐकत होता. आज तो कोणालाही न सांगता शाळेत आला होता. मुख्याध्यापकांनी त्याला वर्ग पाहायला सांगितलं होतं, पण स्वराचं शिकवणं ऐकून तो काही क्षण तेथेच थांबला. त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. शाळा सुटल्यानंतर स्वरा बाहेर आली. अरे तुम्ही? विक्रम हसला. आज मुलांकडून मलाही एक धडा शिकायला मिळाला. स्वरा हसली. धडे शिकायला वय लागत नाही. दोघं शाळेच्या अंगणातून चालत होते. तेवढ्यात काही कामगार जुन्या वर्गाची मोजमाप करत होते. विक्रमने विचारलं, जर तुला संधी मिळाली तर या शाळेत सर्वात आधी काय बदलशील? स्वरा क्षणभर विचारात पडली. भिंती नाही. विक्रम आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. मग? ग्रंथालय. ग्रंथालय? हो, कारण चांगली पुस्तकं मुलांचं आयुष्य बदलतात. विक्रम काही बोललाच नाही. त्याला जाणवलं, ही मुलगी प्रत्येक गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पाहते. संध्याकाळी विक्रम घरी जाण्यासाठी गाडीत बसला. ड्रायव्हरने विचारलं, साहेब, शहरात परत जाऊ? विक्रम खिडकीबाहेर पाहत म्हणाला, नाही, अजून 2 दिवस इथेच राहू. त्याचवेळी देशमुख बंगल्यावर एक काळी SUV येऊन थांबली. गाडीतून एक उंच रुबाबदार व्यक्ती खाली उतरली. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नव्हता, अहंकार होता. घरातील नोकर धावत बाहेर आले. नमस्कार रणजित साहेब. त्याने कोणाकडेही न पाहता बॅग नोकराच्या हातात दिली. विक्रम कुठे आहे? साहेब, ते गावाला गेले आहेत. रणजितच्या कपाळावर आठ्या पडल्या. गावाला? तो तिथे काय करतोय? नवीन शाळा आणि दवाखान्याच्या कामासाठी. रणजितने उपहासाने हसत म्हटलं, गरीब लोकांवर पैसा खर्च करून कोणी मोठं होत नाही. हे बोलून तो आत निघून गेला. दुसऱ्या बाजूला गावात स्वरा रात्री आईसोबत भाकरी करत होती. आई हसत म्हणाली, बाळा, आजकाल त्या शहरातल्या साहेबाची खूप चर्चा ऐकायला मिळते. स्वरा शांतपणे म्हणाली, माणूस कसा आहे हे त्याच्या पैशावर नाही तर त्याच्या वागण्यावर ठरतं. आईने तिच्याकडे पाहून हसत मान हलवली आणि त्या क्षणी दूर शहरात रणजितने टेबलवर ठेवलेली गावाच्या प्रकल्पाची फाईल उघडली. त्याच्या नजरेसमोर एक नाव आलं, स्वरा, सहाय्यक शिक्षिका. तो फक्त नाव वाचून पुढे गेला, पण नियतीने मात्र त्या नावाभोवती एक अदृश्य धागा विणायला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेची प्रार्थना सुरू होती. सर्व विद्यार्थी मैदानात रांगेत उभे होते. इतनी शक्ती हमें दे न दाता, या प्रार्थनेने संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. प्रार्थना संपल्यानंतर स्वरा मुलांना वर्गात घेऊन गेली. तेवढ्यात मुख्याध्यापकांनी तिला कार्यालयात बोलवलं. स्वरा, आज विक्रम सर पुन्हा शाळेत येणार आहेत. त्यांना आपल्या शाळेच्या गरजांची यादी तयार करून दे. ठीक आहे सर. स्वरा कार्यालयातून बाहेर पडली आणि प्रत्येक वर्गात जाऊन
शिक्षकांची मतं विचारू लागली. कोणाला नवीन बाग हवी होती, कोणाला विज्ञान प्रयोगशाळा, तर कोणाला ग्रंथालयासाठी पुस्तकं. ती प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक वहीत लिहून घेत होती. दुपारी विक्रम शाळेत पोहोचला. नमस्कार. नमस्कार. स्वराने त्याला एक फाईल दिली. ही आपल्या शाळेच्या गरजांची यादी. विक्रमने फाईल उघडली. त्याला आश्चर्य वाटलं. त्या यादीत कोठेही AC, रंगरंगोटी किंवा महागड्या वस्तूंची मागणी नव्हती. पहिल्या क्रमांकावर लिहिलं होतं मुलांसाठी सुरक्षित वर्गखोल्या, दुसऱ्या क्रमांकावर ग्रंथालय, तिसऱ्या क्रमांकावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. विक्रमनं विचारलं, तुम्ही स्वतःसाठी काहीच लिहिलं नाही? स्वरा हलकसं हसली. शिक्षकाला चांगली खुर्ची मिळाली नाही तरी चालेल, पण मुलांना चांगलं भविष्य मिळालं पाहिजे. त्या उत्तराने विक्रम काही क्षण शांत झाला. शाळेतून बाहेर पडत असतानाच जोरदार वारा सुटला. आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं. क्षणात मुसळधार पाऊस सुरू झाला. शाळेतून घरी जाणारी मुलं घाबरली. काही मुलांकडे छत्री नव्हती. स्वरा स्वतः भिजत होती, पण एक मुलाला सुरक्षितपणे त्यांच्या पालकांकडे पोहोचवत होती. हे दृश्य पाहून विक्रमही पुढे आला. मी मदत करतो. दोघांनी मिळून शेवटच्या मुलालाही सुरक्षित घरी पोहोचवलं. पाऊस थोडा कमी झाला. दोघे शाळेच्या ओसरीवर उभे होते. स्वराचे केस पावसाने पूर्ण भिजले होते. विक्रमने आपल्या गाडीतून एक टॉवेल काढला. हे घ्या, सर्दी होईल. स्वरा 2 पावलं मागे सरकली. नको, धन्यवाद. का? गावात लोक खूप लवकर गैरसमज करतात. विक्रमने क्षणाचा विलंब न करता टॉवेल परत गाडीत ठेवला. तो हसत म्हणाला, तुम्ही बरोबर आहात. त्या एका क्षणी स्वराच्या मनात विक्रमबद्दल एक छोटासा विश्वास निर्माण झाला. हा माणूस समोरच्यांचा आदर करतो. संध्याकाळी विक्रम घरी पोहोचला. रणजित हॉलमध्ये बसून फाईल्स पाहत होता. आलास? हो. काम झालं? हो. किती खर्च येईल? जास्त. रणजित हसला. मग प्रकल्प रद्द कर. विक्रमने त्याच्याकडे पाहिलं. का? कारण व्यवसायात भावना नसतात. विक्रम शांत पण ठाम आवाजात म्हणाला. पण काही निर्णय माणुसकीसाठीही घ्यावे लागतात. रणजितच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. त्याने फाईल बंद केली. तू अजूनही खूप भावनिक आहेस विक्रम. विक्रम काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. रणजित मात्र विचारात पडला. गावात नक्की असं काय आहे ज्यामुळे विक्रम इतका बदललाय? त्याच रात्री स्वरा अंगणात बसून दुसऱ्या दिवसाच्या धड्याची तयारी करत होती. आकाशात चंद्र चमकत होता. आईने विचारलं, बाळा, आज खूप दमली असशील? स्वरा, हो आई, पण आज मुलांना पावसातून सुरक्षित घरी पोहोचवलं, त्याचं समाधान आहे. आई, देव तुझं नेहमी भलं करो. स्वरा हसली. आई, आपल्याकडे पैसा कमी असला तरी चालेल, पण दुसऱ्याच्या उपयोगी पडता आलं तर तेच खरं भाग्य. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हे संस्कार कधी सोडू नकोस. स्वरा शांतपणे पुस्तक उघडून दुसऱ्या दिवसाच्या धड्याची तयारी करू लागली. आणि दुसऱ्या बाजूला विक्रम आपल्या डायरीत लिहितो. आज पुन्हा एकदा समजलं, साधेपणातही किती मोठेपणा असू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरणात हलकंसं दुःख पसरलं होतं. शाळेच्या अंगणात मुलांचा गोंधळ सुरू होता. स्वरा नेहमीप्रमाणे मुलांना हसत खेळत शिकवत होती. वर्गातल्या प्रत्येक मुलाकडे ती आपल्या लेकरासारखंच प्रेमाने पाहत होती. दरवाजेजवळ उभा असलेला विक्रम मात्र तिच्याकडे शांतपणे पाहत होता. त्याला आज एक गोष्ट स्पष्ट झाली होती. हे आकर्षण नव्हतं. ही भावना आता प्रेमात बदलली होती. त्या दिवशी काम संपल्यानंतर विक्रम बराच वेळ एकटाच गावाच्या रस्त्यावर फिरत राहिला. मनात एकच विचार सुरू होता. आज नाही सांगितलं तर कदाचित आयुष्यभर सांगू शकणार नाही. संध्याकाळी शाळा सुटली. मुलं आनंदाने घरी निघून गेली. स्वरा शाळेचं दार बंद करून घरी जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात तिच्या मागून एक आवाज आला. स्वराजी, 1 मिनटं. स्वरा थांबली. मागे वळून पाहिलं. अरे विक्रमजी, काही काम होतं का? विक्रमच्या चेहऱ्यावर हलकी घाबरलेली स्मित रेषा होती. हो, थोडंसं.
2 मिनिटं बोलायचं होतं. स्वरा शांतपणे म्हणाली. बोला. दोघं शाळेजवळच्या मोठ्या वडाच्या झाडाजवळ जाऊन उभे राहिले. काही क्षण दोघांमध्ये शांतता होती. विक्रमचे हात थोडे थरथरत होते. स्वराजी, मी आयुष्यात अनेक लोकांना भेटलो, पण तुमच्यासारखी मनाने श्रीमंत व्यक्ती कधीच पाहिली नाही. तुमचा साधेपणा, मुलांवरचं प्रेम, आईवडिलांसाठीची ओढ, हे सगळं पाहताना नकळत माझ्या मनात तुमच्यासाठी भावना निर्माण झाल्या. स्वरा शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. विक्रमने एक दीर्घ श्वास घेतला. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? क्षणभर वातावरण पूर्ण शांत झालं. स्वराने त्यांच्या डोळ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आश्चर्य, फक्त गंभीर शांतता होती. ती हळू आवाजात म्हणाली, विक्रमजी, सर्वात आधी माझा एवढा आदर केल्याबद्दल धन्यवाद. विक्रमच्या डोळ्यात आशेची एक हलकी किरण चमकली. पण पुढच्या क्षणी स्वरा म्हणाली, पण मला तुमच्याशी पूर्ण प्रामाणिक राहायचं आहे. माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाची कोणतीही भावना नाही. विक्रमचा चेहरा हळूहळू उतरला. स्वरा पुढे म्हणाली, तुम्ही खूप चांगले माणूस आहात. तुमचा मी मनापासून आदर करते. पण आदर आणि प्रेम या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त तुम्ही चांगले आहात म्हणून मी होकार देऊ शकत नाही, कारण तसं करणं म्हणजे तुमच्याशीही अन्याय होईल आणि माझ्याशीही. विक्रमने हलक्या आवाजात विचारलं, 1% शक्यता नाही? स्वराने शांतपणे मान हलवली. नाही. आणि भविष्यात? मी भविष्याबद्दल काही सांगू शकत नाही, पण आजच्या क्षणी माझं उत्तर नाही आहे. त्यामुळे कृपया माझ्या निर्णयाचा आदर करा. हे ऐकताच विक्रमच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याने जबरदस्तीने हसू आणत म्हटलं, धन्यवाद. निदान तुम्ही खोटा दिलासा दिला नाही. स्वरा फक्त एवढंच म्हणाली, मला आशा आहे की तुम्हाला तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती नक्की भेटेल. विक्रमने शांतपणे मान हलवली. तुमच्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा, असं म्हणत तो मागे वळाला. स्वरा काही क्षण तिथेच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपण नव्हतं, कारण तिने कोणाचं मन जाणीवपूर्वक दुखावलं नव्हतं. तिने फक्त सत्य सांगितलं होतं. विक्रम मात्र हळूहळू आपल्या कारकडे चालत होता. त्याच्या डोळ्यासमोर अजूनही स्वराचा शांत चेहरा आणि तिचे शब्द फिरत होते. माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाची कोणतीही भावना नाही. त्याने कारचं दार उघडलं, इंजिन सुरू केलं आणि हळूहळू गावाच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्याकडे गाडी वळवली. स्वराने विक्रमला नकार दिल्यानंतर त्याच्या आयुष्यात घडणार एक मोठी घटना, त्यामुळे होणार स्वराचे आयुष्य उद्ध्वस्त, हे सर्व आपण पाहूया पुढील भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.